धाराशिव जिल्ह्यात आता निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांच्या खरेदीचा जणू विक्रमच झालाय। मात्र एक विशेष गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात अर्जांची विक्री होऊनही पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज प्रत्यक्ष दाखल केलेला नाही। जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा विचार केला तर एकूण 526 इच्छुकांनी तब्बल 1222 उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत। यात सर्वाधिक ओघ धाराशिव तालुक्यात पाहायला मिळाला, जिथे 168 इच्छुकांनी 320 अर्ज नेले आहेत। इतर तालुक्यांवर नजर टाकली तर तुळजापुरात 55 इच्छुकांनी 205 अर्ज, कळंबमध्ये 77 इच्छुकांनी 217 अर्ज, तर भूम तालुक्यात 66 इच्छुकांनी 120 अर्ज खरेदी केले आहेत। उमरगा, परंडा, लोहारा आणि वाशी तालुक्यातही अर्जांसाठी इच्छुकांच्या रांगा पाहायला मिळाल्या। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच आहे। मात्र 18 जानेवारीला रविवारची सुट्टी असल्याने उमेदवारांच्या हातात आता केवळ 4च दिवस शिल्लक आहेत। वेळ कमी असल्याने सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसात संबंधित सरकारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कोणत्या पक्षाचे कोणते दिग्गज आपला अर्ज दाखल करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, MD लाईव्ह मराठी, धाराशिव।